झालाय 3 + 8 मिनिटाने. वैयक्तिक पहिला संघाकडून पहिला षटकार सूर्यकांत आणि परफेक्ट ब्लॉक होल. पहिला नमुना भेटतो. आपण ती पाहू शकतात की परफेक्ट ब्लॉक होल काय असतो ते सूर्यकांत सर यांनी दाखवून दिलाय. पहिला चेंडू जो एक आक्रमक असा फलंदाज आहे ज्याने वयाच्या 15व्या वर्षापासून जो क्रिकेट सुरू केला होता तो वयाच्या 42-43 मध्ये अजून खेळतो असा हरी नवाळे एक लेजंड प्लेअर. आणि पिनर काय हरी नवाळे एक नामवंत प्लेअर असा हरी नवाळे. परत एकदा सुंदर तट आणि खणखणीत षटकार. 6 धावेने धावसंख्या होती ती 7. हरी नवाळे तुम्ही पाहू शकता की हरी नवाळे आता पहिला फिटनेस होता आता हरी नवाळे आता त्याने परत एकदा फिटनेस दिला. मध्यंतरी क्रिकेट पासून काही कारणास्तव ते बाहेर होते आणि आता मात्र त्याने क्रिकेटमध्ये परत पुनरागमन केलं आणि त्याची बॅटिंग परत चमकते. सूर्यकांत सूर्यांची खराब गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला इथे. तिसरा चेंडू सुंदर असं तटवलेलं. परत एकदा तटव चेंडूवरून दीपेश मांडवकरांचं कचा क्षेत्ररक्षण 4 धावा मिळत आहे तिथे. 9 चेंडू आहे आणि फ्रीट आहे 5 धावा. 12 क्षेत्ररक्षण आणि गचा गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या झाली ते 12. चला सामना पटापट खेळायचा आहे. इम्पॉर्टंट खेळाडू आहे. पुढे चेंडू आणि हा वाईट चेंडू प्रीविकचा चेंडू होता पण वाईट चेंडू. दोन चेंडू टाकून झाले त्यांनी धावसंख्या झाली ती 13. बिनबाद 13. केरळी संघाची आपल्याला आक्रमक अशी फलंदाजी पाहायला भेटते. पुन्हा एकदा तटवलेला सुंदर असा फटका आणि पुन्हा एकदा 4 धावांसाठी चेंडू सीमारेषे पार होते. धावसंख्या 17. 3 चेंडू टाकून झाले त्यांनी धावसंख्या झाली 17. केरळवाडीची एक आक्रमक अशी फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. सूर्यकांत सूर्य यांची गचा गोलंदाजी. परत एकदा आणि हा परत एकदा षटकार. बॅट षटकार पाहायला भेटतो आपल्याला इथे. खराब गोलंदाजीचा नमुना पाहायला भेटतो सूर्यकांत. पहिले ब्लॉक टाकला हरीला शांत केले परंतु माहित नव्हतं त्याला की समोर पण एक धुरंधर यंग ब्रिगेड खेळतोय. परत एक षटकार. धावसंख्या होते ती 23. पहिल्या षटक अजूनही प्रगती पथावर. पुढे चेंडू सूर्यकांतचा आणि हा एक स्लो गतीचा 2 मला वाटतं चेंडू निर्धाव होते. मला वाटतं त्याच्यामध्ये डॉट चेंडू होता. धावसंख्या होते ती 23. 5 चेंडू 23 धावा झाले. शेवटचा चेंडू सूर्यकांत याचा. परत एक सुंदर चेंडू गती परिवर्तन. 3 चेंडू निर्धाव टाकले होते परंतु 3 चेंडू आणि एक नो चेंडू टाकला त्याच्यावरती 23 धावा आल्यात. धावा 23. हॅलो बिर्याणी खाया 8:30 वाजता रात्री थोडी सोबत गड बघा ते येत आपण आरामात गड बघू. आता पानेरी ते येली आता ह्याच्यात ही पानेरी मी पहिली झाले ना रुपये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23. कुंभारवाडीकडून दुसरं षटक घेऊन येतो तो अक्षय. सामना करणार आहेत लेजंड हरी नवाळे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या जाग्यावर आहे 23. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू टाकून झालेला आहे.
धावांचा डोंगर इथे उभा राहताना आपल्याला दिसतोय. लेजंड हरी नवाळे यांना दुसरा चेंडू. अक्षय दुसरा चेंडू निर्धाव. 2 षटकांच्या टाकून दिले चेंडू आणि धावसंख्या झाली 23च. बिनबारीला शांत ठेवण्यात आदिनाथ क्रिकेट क्लब यशस्वी झाला, परंतु समोर जो होता बाळू त्याला मात्र शांत नाही राहू शकला. परत एकदा हरीचा पेरूच्या डबडीला कॅच घेतो का आणि हा 4 धावेसाठी खणखणीत चौकार. धावसंख्या झाले 27. मोबाईल इथे नसता तुझा मोबाईल नाही. परत एकदा खणखण चौकात 3 चेंडूची 4 धावा आहेत. पुढे चेंडू अक्षय आता आणि एक लिंगडोल. हरीला केवळ चौकार मारायला दिला दक्षिणे. 3 चेंडू धाव टाकले आणि शेवटी विकेट घेतला हरीचा आणि हरी बाद. सूरज पहिल्या षटकात सूर्यकांत दादांनी खराब गोलंदाजी केली होती आणि त्याचेच कुठेतरी भरून काढले. अक्षयने 4 चेंडू 4 धावा दिल्या आणि धावसंख्या 27 लगाम लावल्या धावसंख्येला. पाहूया केळावली संघ धावांचा डोंगर उभा करतो का. हरिदादा यांची जागा घेण्यासाठी येत आहेत. चला दसूरवाडी देववाडी टॉस साठी येते. दसूरवाडी देववाडी टॉस साठी यायचे. लेजंड हरिदादा यांची जागा घेण्यासाठी येत आहेत तुषार. पाहूया शेवटचे 2 चेंडू आहेत तुषार यांना. काय करतात तुषार. दसूरवाडी देववाडी टॉस साठी यायचे. 5वा चेंडू. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव सुद्धा पळून झालेली आहे. खराब थ्रो इथे आपल्याला पाहायला भेटला संकेत कडून. धावसंख्या होते आपला टॉस करतील तुषार शिवगण. देववाडी कर्णधार शेवटचा कॉल आहे. यानंतरचा सामना होणार आहे एसीसी दसुरवाडी आणि बीसीसी देववाडी यांच्या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचा चेंडू आणि सुंदर असा चेंडू. एकच धाव दिले आहे. गच्चा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते अभिषेक यांच्याकडून आणि जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव भेटल्या आहेत आणि धावसंख्या होते 31. 1 बाद 31 आणि 32 धावांची आवश्यकता. 32. चला टॉस करायचा. तुषार शिवगण टॉस करून घ्यायचा. देववाडी वर्सेस दसूरवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅलेनमध्ये यायचे आणि तुषार शिवगण यांनी नाणेफेक करून घ्यायचे दसूरवाडी आणि बीसीसी देववाडी या संघांची. चला टॉस करून घ्यायचा. दसूरवाडी आणि देववाडी. लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हरी यांना विनंती आहे की थोडं आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यावं की जेणेकरून आपल्या पुढच्या मॅच टायमात होऊन जाते. अमर विकास मंडळ रजिस्टर कला क्रीडा आणि सांस्कृतिक पूर्व मारवेलवाडी मुक्काम पोस्ट दावलेली तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी. नशीब आजमावा फक्त 25 रुपयामध्ये. नशीब आजमावा फक्त 25 रुपयामध्ये मेगा लकी ड्रॉ आहे. अमर विकास मंडळ यांचा दरवर्षीप्रमाणे त्यांची जी सार्वजनिक पूजा असते तिथे लकी ड्रॉ त्यांनी ठेवला आहे. लकी ड्रॉ मध्ये अनेक सारे बक्षीस आहे. टीव्ही आहे, फ्रीज आहे, मिक्सर, फॅन, मोबाईल, इस्त्री, बॅट, टायटॅनिक, कॅश प्राईज, कुकर तसेच स्पीकर असे छोटे मोठे सगळे बक्षीस त्यांनी ठेवले. कृपया या संधीचा लाभ घ्या. नशीब आजमावा फक्त 25 रुपये. कोणाला कुपन घ्यायचे असेल त्याने पहिल्याशी संपर्क साधावा. धन्यवाद. टॉस करायचा आधी माझ्या कुंभार संघाकडून कॅमेरामॅन टॉस होतोय. दीप मांडवकर टॉस होतोय. टॉस आणि 32 धावांचा. दीपेश मांडवकर गेल्या सामन्याचे सामना होते. पाहूया हा सामना संघाला दशमध्ये टॉस जिंकलाय. काय घेतलं. फिल्डिंग घेतलं. रुपेश दीपेश मांडवकर गेल्या सामन्यात सामना होते. या सामन्यात कमाल करू शकतात का. तुम्हाला काय वाटतं. बॅट्समॅन दीपेश मांडवकर आणि दीप मांडवकर. दीप दोन्ही पण दीपेश मांडवकर. दीपेश दीप मांडवकर असेच सगळे आहेत.
आणि ही मला वाटतं टीम आहे ते आपले पानसर स्वप्नील सोडे यांची टीम आहे ती अधिनायक क्रिकेट क्लब. लहानपणापासून त्यांनी टीम वाढवले, आज रुजवले आणि ते आज मोठ्या पडद्यावरती मोठ्या टीमवरती घेऊन आले. एक सामना त्यांनी जिंकवला होता आणि दुसरा सामना बघून जिंकून येतात की त्यांचे लेजंड प्लेयर दीपेश मांडवकर हे पुढे ग्रामा नवाळे पहिला चेंडू सुंदर तटवलेला आहे. एक धाव तर धावून काढले, दुसऱ्या धाव प्रयत्न करतो परंतु दीप मला वाटतं धावण्यासाठी थोडा कमी पडतो. दीपेश आला होता आणि एक धावा. आता 11 चेंडू 30 धावा, 11 चेंडू 31 धावा, 11 31 31 11. कोण जिंकणार? दीप मला वाटतं 4 षटकार तर मारायचेच आहेत. रामाला मारा नाही तर हरीला मारा. परत एक तटवण्याच्या दीपेशच्या वाटीतून एक धाव धावून काढलेले पण सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव समाधान मला होतो. धाव संख्या होते 2. अजूनही आता 4 चेंडू 10 चेंडू मध्ये केवळ 4 षटकार मारायचे तुम्हाला. 10 चेंडू 5 षटकार. बघूया कोण मारतायत. रामा तशी गोलंदाजी करेल असं मला का रामा. आणि परत एकदा एक धाव समाधान मानायला एक धाव तर धाव काढले, दुसऱ्या धावचा प्रयत्न करता बघूया आणि परत एकदा दुसरी धाव तर काढली का बघूया आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. चला पहिल्यांच्या बाजूने उभं राहायचं. चला 2 धावा, धावसंख्या 2 वाटते, धावसंख्या होते 4. आता 9 चेंडू आणि 28 धावा. आवड झालो 4 षटकार तर मारायचे. 4 षटकार मारायचे आहेत. परत एक दाखवल. दीपला काही समजलं नाही. एक धाव तर धावून काढले, दुसऱ्या धावचा प्रयत्न करता बघूया नाही. एक धाव समाधान माना होतात. रामा पण हा उरलेला खेळाडू. रामाला मला वाटतं आम्ही लहानपणापासून रामा खेळतो. जेव्हापासून आम्ही 5वी 6वी पासून आम्ही रामाने सोबत खेळतो. पहिला मी बॉक्सने सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये माझे मित्र झेला पण येते, रामा येतात आणि राजवाडचे काही मित्र येतात, पाटवाडीतले येतात, घाडीवाडीतले येतात. हे एकत्र टीम खेळायचे ना. आम्ही आमची दावलेर गावाची टीम खेळायचो. बघूया एक धाव तर धावून काढले, दुसऱ्या धाव प्रमाणे आणि खणखणीत चौकार. लेग बाईटचा आहे का? नाही बॅट कट चौकार. 4 धावने धावसंख्या होते ते 9. आम्ही नाही खेळत. आता 23 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 24 धावा. 4 षटकार मारायचे पण अजूनही षटकारांची आत्ताशवादी पाहायला भेटली नाही. काही गेल्या मॅच मध्ये सामनावीरचा पुरस्कार घेतला दीपेश मांडवकर. 2 खणखणी षटकार मारले होते, त्यातले 2 जरी मारले तरी सामना प्ले राहू शकतो. परत एकदा चेंडू आणि हा खणखणी चौकार. 4 धाव धावसंख्या होते ती 13. आता 19. 6 चेंडू 19 धावा. 6 चेंडू किती पाहिजे रे? एमसीसी आंबेलकरच्या सर्व खेळाडूंनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. 6 चेंडू 19 धावा. चला आंबेलकरचे रोशन 1-2 प्लेअर तिकडे पाठवते. चला साहिल संजू चला आता आपली चौकार लाईन घ्या. चला तुम्ही आराम केलात बोलत त्यांना भाऊ थोडा फिरायचा. सतीश जा त्यांच्यासोबत जरा. हे रिवर्स नाही मारे. 6 चेंडू आणि 19 धावा. दीपला काहीतरी करिश्मा करायचा आहे हा सामना जिंकायचा असेल तर. 6 चेंडू आणि 19 धावा. पाहूया पहिला चेंडू. गचा क्षेत्ररक्षण आणि 2 धावा धावून काढलेले तिथे. 5 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण आहे आता आदिमाई संघासमोर जिंकण्यासाठी. पाहूया काय कमाल करतात का दोन्ही सलामीवीर अजूनही मैदानात आहेत. 6 चेंडू 19 धावा. चला सगळ्यांनी अजय आंबेलकर तुम्ही टी शर्ट घालून तिकडे उभे राहण्यासाठी गेलेले नाहीये. संतोष म्हैसकर, संतोष मामा परत एकदा तटाला खणखणीत तटवलेत आहे दीपच्या वाटीतून आणि कॅच. फलंदाज बाद.
चला चौकाचा ताबा घ्यायचा आहे. चला साहिल, सुचित, साहिल, संतोष मामा, अजय. चला चौकाचा ताबा घ्यायचा आहे. तिकडे तिकडे आहे तरी पण तुम्ही घ्यायचा आहे. दीप यांची जागा घेणार आहेत अभिषेक. थोडा लवकर करायचं आहे. 4 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी आदिमा या संघासाठी. 17 की 15 पाहूयात सामना जिंकवतात का अभि. निर्धाव चेंडू आणि 3 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण आहे. 17 धावांचं समीकरण आहे सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू आणि 17 धावा. स्वतः कर्णधार आपल्या खांद्यावर संघाची धुरा घेऊन आलेले आहेत मैदानात. पाहूया क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला बोललं जातं तो यॉर्कर चेंडू टाकला होता. एकच धाव निघते या चेंडूवर आणि धावसंख्या झालेली आहे 16. 1 बाद 16 आणि जिंकण्यासाठी आता 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. जवळजवळ अशक्य असं हे समीकरण झालेलं आहे आता. अनुभवी खेळाडू दीपेश मांडवकर स्ट्राईकवर आहेत. 2 चेंडू आणि 16 धावा. पाहूयात दीपेश मांडवकर जर 9 चेंडू पडला तर काहीतरी होऊ शकते या सामन्यात. दिवसचा प्रयत्न आणि दीपेश मांडवकर त्रिपाळ चित्त होते आहेत. 1 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण बनले आता या सामन्यात. अशक्य असं हे समीकरण आहे क्रिकेटसाठी. आणि दीपेश यांची जागा घेण्यासाठी मैदानात उतरत आहेत अमोल आंबेलकर. अमोल आंबेडकरने षटकार मारला तर स्वप्नील सरेकडून 500 रुपये आणि तुषार शिवमकडून 200. ही कॅश प्राईज माझ्या हातात आली आहे. अमोल बघा बक्षिसांच्या हातासाठी अमोल लव काका बोकले 500 रुपये, स्वप्नील सोडवे 500, विनीत 500 आणि तुषारकडून 200. टोटल 1700. सुनील बोगले 500. टोटल 2200 रुपये. अमोल आंबेडकर आणि हा सामना जिंकलाय तो केरळवाडीने. पुढील फेरीत प्रवेश केलाय तो केरळ संघाने.